नमस्कार, मी मोना. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रॉक फॅमिली. या शोचे स्पॉन्सर आहे अभिलाषाच परी कलेक्शन, मोनालिसा मेकओव्हर, दिनेश इमिटेशन ज्वेलरी, रेवा हर्बल प्रोडक्ट्स चंद्रपूर. आज आपण आलेलो आहोत श्रीमान शरद चुलबुले आणि सौ मृणालिनी चुलबुले यांच्याकडे. आपण त्यांच्यासोबत करूया खूप साऱ्या गप्पा आणि खेळूया मजेशीर गेम्स. चलायचं मग. स्वागत. थँक्यू. तर ताई, तुम्ही सर्वांचा परिचय करून द्या. माझं नाव आहे मृणालिनी शरद चिलबुले. हे माझे मिस्टर श्री शरद चिलबुले. ही माझी मुलगी मनश्री चिलबुले. हे माझे भासरे रवींद्र सखाराम चिलबुले. आणि ह्या माझ्या जाऊबाई प्रतिभा चिलबुले. नमस्कार. आणि या ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. अच्छा. बोपनवार ताई, ती पूजा, भावना आणि सीमाताई आणि ती त्यांच्या हजबंड. नमस्कार. बरं, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर म्हणजे आई वडील दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे कधी ब्रह्मपुरी कधी वरोरा, आता नागपूर स्थिर झालो आम्ही. बरं, तर किती भाऊ बहीण आहे तुम्ही? आम्ही तिघी बहिणी आहोत. मी त्याच्यातली मोठी. आणि सरांचं शिक्षण कुठे झालं? माझं 12वी पर्यंतच ब्रह्मपुरीला झालं आणि पुढचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं इथे चंद्रपूरला. बरं, तुम्ही जॉब करता? जॉब करतो मी. काय जॉब आहे? विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजला इथे IT विषयाला टीचर आहे. अच्छा अच्छा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बरं बरं. आणि ताईची आणि तुमची भेट कशी झाली? यांचं माहेर घर ब्रह्मपुरीचं. अच्छा. आमचं पण घर ब्रह्मपुरी जवळच गाव आहे आमचं. तर मध्यस्थी तर्फे म्हणजे अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. मग पहिल्या भेटीमध्येच तुम्ही होकार दिला? हो, 1-2 भेटीमध्ये. पहिल्या भेटीमध्ये नाही झालं. 6 महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर महिने पाहून गेले डिसेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर मला वाटते मे मध्ये फायनल झालं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नव्हतं होकार वगैरे. बरोबर. नंतर मे मध्ये 30 मेला लग्न जुळलं आणि 18 जूनला लग्न झालं. अच्छा. बरं. आणि आज जाऊबाई तुमचा? बरं, काय सांगा तुम्ही तुमच्या जाऊबद्दल? आमचं दोघीचं नातं खूप छान आहे. सख्या बहिणीसारखे असतो आम्ही. एकमेकाला जेव्हा कधी सुखात किंवा दुःखात धावून जातो. तर हे तुमचे भाऊ आहे, काय सांगाल तुम्ही तुमच्या भावांबद्दल किंवा या ताईंबद्दल? चांगले आहे दोघांची जोडी. आणि शेवटी म्हणजे वडील गेल्यानंतर मी त्यांच्या जागी त्यांच्यासाठी मी पॅरेंट्स म्हणून मी त्यांची भूमिका निभावली आहे. मी इथे जॉबला आल्यानंतर जेव्हा मी होते इथे जॉबला असताना 12वीला होतं. म्हणजे तेवढं डिफरन्स आहे. त्यामुळे माझी भूमिका ती पॅरेंट्स सारखी होती. एका वडिलासारखं जसं तुम्ही. आणि दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं आहे, जोडी चांगली आहे. तुम्ही काय सांगा तुमच्या मैत्रिणीबद्दल? माझी मैत्रीण म्हणण्यापेक्षा एक बहीणच समजा. आज मी 3 वर्ष झाले. आज आमच्या या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झालेला आहे. बरं. आज या ग्रुपला मी 3 वर्ष झाली जॉईन झाले. तर तिचा स्वभाव इतका प्रेमळ आहे. ती कुठल्याही गोष्टीला लवकर रिॲक्ट होते, पण ती तेवढीच समजदार आहे आणि लवकर ती समजून घेते. तिला राग लवकर येतो, पण तेवढी शांत लवकर होते. म्हणजे आम्हाला सरांना विचारायचं होतं की ताई म्हणजे कशा स्वभाव आहे, शांत आहे की लवकर तापट आहे, कसं आहे, किंवा राग आला तर किती वेळ घेतात त्या शांत व्हायसाठी? म्हणजे रेअर केस मध्ये होतं तसं. युजली तसं येऊच देत नाही. आणि कधी वाटलंय समजा किंवा पटलेलं नाही तिला, तर त्या केसमध्ये ती इश्यू रेज करते. पण मग समज जाऊन वगैरे म्हणजे समजदार एकंदरीत नॉर्मल. लवकर शांत होऊन जातात जर राग पण आला तरी. तेवढ्या विषयापुरती. बरं, विषयच नाही काही. हो का? तर सॉरी पण म्हणते मग दोघांमध्ये आधी? ते नॅचरली होऊन जातं. म्हणजे असं सॉरी म्हणण्याची गरजही पडत नाही. अच्छा अच्छा. जसं पॅचअप होऊन जाते ऑटोमॅटिकली. फील्ड वर्क असतं. फील्डवरती गेलं की सगळं ते सॉरीच असते. म्हणजे नॅचरली ते पॅचअप होऊन जातं. सॉरी म्हणण्याची वेळ येऊ देत नाही, कारण की मी लवकर होते. जेवढी लवकर रिॲक्ट होते तेवढे लवकर शांत पण होते. समजते मग मला नंतर की माझी चूक झाली आहे, तर मी सॉरी पण म्हणून देते त्यांना. आणि होते जनरली माझीच होते.
ते कूल आहेत त्या हो मानाने. ना? आणि कमी बोलतात त्याच्यामुळे जास्त कूल आहेत. कमी बोलते ते प्रश्नच नाही. ते छान ऐकून घेतात तुम्हाला. छान. चला मैत्रिणींना विचारते काही प्रश्न. अजून पूजाताई तुम्ही काय सांगाल तुमच्या मैत्रीबद्दल, की तुम्ही कशी धमाल करता, काय मज्जा काय करता, आणि काही सिक्रेट असतील ते सुद्धा सांगू शकता. नाही, सिक्रेट वगैरे तसं काही नाही. हा, हे एक सिक्रेट आहे की आमच्या ग्रुपमध्ये एज सगळ्या एजचे तुम्हाला मिळेल, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. पण इथे कसं आहे ना, एजचा असा काही म्हणजे नंबर आम्ही असं विचारच नाही करत, कारण सगळ्यांची वाईब मॅच करते. वाईब मॅच करते तर एक आमचा ग्रुप तयार झालाय. तर आम्हाला खूप मजा येते. आणि मृणालीताई बद्दल सांगायचं म्हटलं की त्या जर नाही राहिला की ते मजा थोडी कमी होऊन जाते, कारण त्या थोडा वाईब करतात आमच्या. अच्छा अच्छा. खूप छान. म्हणजे तसा म्हणजे जॉयफुल त्यांचा नेचर आहे. हा, खूप एकदम हॅपनिंग करून टाकतो. हा. छान वाटतं. ताई तुम्ही सांगा, काय सांगाल तुमच्या ग्रुप बद्दल किंवा तुमच्या मैत्रिणीबद्दल. हा, मी यांच्याकडे अच्छा. रेंटनी राहते. 2 वर्ष झाले बरं. मला यांच्या संपर्कात आलेला. छान आहे, नेचर वगैरे छान आहे. बोलायला इतकी बडबडी आहे की आपण जरी शांत राहिलं तरी पण ती शांत नाही राहू शकत. हो अच्छा. हा, आणि म्हणजे ती एरियात जरी ती नाही राहिली अरे बापरे. तरी शांत एरिया वाटते बिलकुल. ओ म्हणजे इतकं म्हणजे घरातच नाही तर एरियामध्ये जर एरियामध्ये ते नसला, सुद्धा. कॉलनीमध्ये तरी हा. लोक मिस करतात चुलबुले. म्हणजे तुम्ही नावाप्रमाणे चुलबुले सुद्धा. हा. आणि खूप ऍक्टिव्ह राहते त्या, म्हणजे ग्रुपमध्ये वगैरे कोणता प्रोग्राम वगैरे करायचा आहे, कुठं फिरायला जायचं किंवा काही असं, म्हणजे खूप ऍक्टिव्ह राहते. कोणत्याही गोष्टीची आवड आहे त्यांना. करायचं म्हटलं तर, कुठं जायचं म्हटलं तर, फिरायला जायचं म्हटलं, प्रत्येक गोष्टीची आवड आहे तिला. आणि छान पाहते आमच्यासोबत, छान मैत्रिणीसारखी, एका बहिणीसारखी छान बोलते, छान राहते, वागते. असं माझ्या साईडला आणखी एक किरायदार आहे, ती पण तिच्याशी पण, दोघीशी पण छानच वागते. आणि आमच्या ग्रुपमध्ये सर्वांशी छानच आम्ही मिळूनच राहतो. तसं भांडण वगैरे तर काही ते प्रश्नच नाहीये आमच्यामध्ये. सगळे म्हणतात की ग्रुप तुमचा खूपच छान आहे. हो ना. तुम्ही यांचे नेबर ना. हा. घरासमोर राहता. हो. ओ हो, BFF आहे. मग तुमच्या BFF बद्दल काही 10 सांगा. वर्षापासूनची तिच्याशी मैत्री आहे. हम्म. खूप चांगली मैत्री, तशी लहान बहिणीसारखंच आमचं नातं. म्हणजे मी तिची मोठी बहीण आणि लहान बहिणीसारखंच. बरं. तशी होते ती कधी हायपर, पण तेवढेच आणि शांत पण होते कधी कधी आमच्यामध्ये. कारण मी मोठी असल्यामुळे समजून ते घेते कधी काही चालतच गोष्टी. असते. पण तशी छान आहे, हो. खूप छान. तुम्ही काय सांगाल, एक नेबर म्हणून तुम्ही इतके वर्ष झाले इथे राहत आहात, तर सरांबद्दल किंवा ताईंबद्दल काय सांगाल. सर हे एक मित्र म्हणून असले तरी साधारणतः ते एक भावाप्रमाणेच आहे, लहान भावाप्रमाणे, कारण मी त्यांच्यापेक्षा मोठा आहो. जनरली आम्ही फिरायला जाताना मिळून जातो. त्यांचा स्वभाव खूप छान आहे, मनमिळाऊ आहे, सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचा एक विशेष गुण सांगायचा म्हणजे ते निसर्गावर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. या कॉलनीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला झाडं दिसतील, ते त्यांनी लावलेले झाडं आहे. घरून बकेट घेऊन उन्हाळ्यामध्ये पाणी त्या झाडांना देतात. फक्त झाडच लावत नाहीत, ते झाडाची जोपासना करतात आणि आम्हा सर्व कॉलनीवासियांना फुकटामधला ऑक्सिजन ते मिळवून देतात. त्यामुळे ते चांगल्या प्रकारचे मित्र आहेत. खरं तर ग्रेट वर्क करत आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. पुन्हा एक सांगायचं म्हणजे त्यांच्यासोबत मी फिरत असताना वाड्यातले काही लोक तुमचे ते भाऊ आज दिसले नाही तुमच्यासोबत असे म्हणतात मला. मग मला वाटायला लागते की सरांना मोठाच भाऊ तो नाही आहे, त्यांच्यापेक्षा मी पण एक दुसरा भाऊ, म्हणजे आम्ही तिघं भाऊ, अशा प्रकारचं दोनही भावांचं त्यांचं नेचर आहे. खूप हेल्पिंग नेचर आहे, सगळ्यांना कोणत्याही कार्यामध्ये म्हणजे मदत करतात. एकंदरीत खूप चांगला त्यांचा स्वभाव आहे आणि नेचरला सुद्धा ते प्रेम करतात आणि झाडं सुद्धा लावतात. बरं, झाडं लावून सोडत नाही तर त्याची जोपासना सुद्धा करतात. खूप चांगलं, म्हणजे ऐकून खूप चांगलं वाटलं. मन्नू तू सांग, मम्मी पप्पांबद्दल कोणाची जास्ती भीती वाटते ते. पप्पा. ओ लाड कोण जास्ती करते. आणि तुझ्याकडे जर एक चॉकलेट आहे आणि तुला जर शेअर करायचं आहे, मम्मीला देशील की पप्पाला देशील. दोघांना. ओ सो क्यूट, किती क्यूट, सो स्वीट. ने दिली ही. आणि तुला जर ही चॉकलेट शेअर करायची आहे मम्मी किंवा पप्पा सोबत, तर कोणासोबत शेअर करशील. आधी म्हणाली दोघांसोबत. चेंज
चॉकलेट हातात आला ना त्याच्यामुळे तिला आता पर्याय नाही आता 2 तुकडे कसे आधी करू? चॉकलेट नव्हतं म्हणून तिने ते विचार केला. सर जर तुम्हाला ताईंसाठी कुठलं गाणं डेडिकेट करायचं आहे तर कुठलं गाणं तुम्ही कराल आणि जर तुम्ही गाऊन सांगाल तर आम्हाला फारच छान वाटेल. तसं गाण्याचं काही म्हणजे विषय नाही म्हणजे दूरच आहोत आम्ही गाण्यांपासून. हो. आता इतक्यात आमचं हे सगळं गेट टुगेदर वगैरे असतं आणि त्यातनं काहीतरी म्हणजे आवाज म्हणून नाही तर एक एंटरटेन म्हणून एक सुरुवात आहे. तसं तर इथे गायक हे डोके सर आहेत, हे फार गायक आहेत, चांगले चांगले गायक आहेत. आणि गाणं जर म्हटलं ताईंसाठी एक गाणं होऊन जाऊ द्या. मेरे दिल में आज क्या है जो कहे तो मैं बता दूं. मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं. वा खूपच छान गाणं गायलंय सरांनी. टाळ्या होऊन जाऊ द्या. मग कसंही म्हटलं असेल पण त्यातला जो भाव आहे तो आमच्यापर्यंत पोहोचला. ताई तू सांग कुठलं गाणं सरांना डेडिकेट करशील? तुम मिले दिल खिले. ओहो तू मिले दिल खिले. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. ना हो तू दास तेरे पास पास रहूंगी जिंदगी भर. सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया. तुम मिले. वा खूपच सुंदर गाणं म्हटलं. तुमच्यातला एखादा मजेशीर किस्सा असेल जे तुम्हाला आम्हाला सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता. मजेशीर किस्सा म्हणजे यांनी मला गाडीवर बसवलं आणि तेवढं समोर चालले गेले होते. माझं नवीन नवीन लग्न झालं होतं 2005 मध्ये. तर जटपुरा गेट मध्ये आम्ही काहीतरी शॉपिंग करायला गेलो होतो संध्याकाळला. ते यांचं कसं आहे थोड्या गोष्टी विसरून जातात. कधी कीज सगळ्या विसरतात, गोष्टी ठीक आहे हो पण तुम्हाला विसरले. कधी चाबी विसरतात, कधी गॉगल कुठे ना कुठे काही ना काही विसरून येतात. इव्हन मोठ्या भाऊजींच्या घरी जातात तर तिथे पण त्यांची एखादी वस्तू विसरतात ते. तर जटपुरा गेटला आम्ही ते बाबा स्टोअर आहे तिथून काहीतरी घेतलं. यांनी काय केलं बसले आणि गाडीवर समोर निघून गेले आणि मी म्हणतो ओ थांबा ना मी तर राहिली आहे मागे. एक मजेशीर किस्सा मला आठवतोय. तो खूप अगोदरचा आहे. तर हे असं मला सोडून चालले गेले होते. लक्षात नाही त्यांच्या की बायको त्यांच्या मागे. सोबत आहे. बरं परत आले का घ्यायला? नाही आले थोडाशा समोर गेल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या की बायको सुटली आहे म्हणून. बरं जाणून बुजून सोडून गेले की म्हणजे नाही, विसरले खरं? तेव्हा नसतील जाऊन. आता जर असतात आता भरपूर वर्ष झाले आहेत ना 19 वर्ष झाले आहेत त्याच्यामुळे आता सांगू शकत नाही. हा आता नाही सांगू शकत पण तेव्हा विसरले. हा. छान वाटलं तुमचा मजेशीर किस्सा ऐकून. तर आपल्या गप्पा करून झालेल्या आहेत. आता आपण गेमला सुरुवात करूया. चला तर खेळूया गेम्स. तर आता आपल्या पहिल्या गेमची सुरुवात होत आहे आणि गेम असा आहे की हा बलून आहे याला या ग्लास मध्ये आतमध्ये टाकून फुगवायचा आहे आणि या बलूनच्या सपोर्टनी ग्लास उचलून एका साईडला ठेवून असे पिरामिड बनवायचं आहे. तर बघूया तर कोण जिंकते हा गेम. तर चुलबुले सर रेडी आहे हा गेम खेळायसाठी. स्टार्ट. स्टॉप. सुनील धोके सर आता तयार आहे हा गेम खेळायसाठी. तुमची गेमची सुरुवात होते आता. स्टॉप. तर धोकेताई सुद्धा तयार आहे हा गेम खेळायसाठी. तुमच्या गेमची सुरुवात होते आता. स्टार्ट.
स्टॉप स्टॉप. तर भावनाताई सुद्धा तयार आहे गेम खेळायला. तर तुमची सुरुवात होते आता. स्टॉप स्टॉप स्टॉप. आता पूजाताई आलेल्या आहे हा गेम खेळायसाठी. तर तुमच्या गेमची सुरुवात होत आहे आता. हो झाला. तर आता सुवर्णाताई आलेल्या आहे गेम खेळायला. तर त्यांच्या गेमची सुरुवात होत आहे आता. स्टार्ट. जमलं. तर आतापर्यंत कोणीच पिरामिड बनवलेला नाही आहे. तर बघूया प्रतिभाताई बनवू शकतात का ते. तर तुमच्या वेळेची सुरुवात होत आहे आता. स्टार्ट. स्टॉप. तर मृणालिनी ताई आलेल्या आहे या गेम खेळायला आणि खूप जोमात दिसत आहे त्या. तर बघूया काय कमाल करते ते. तर सुरुवात होत आहे आता. ताईने सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले. आमची छोटीशी मनू आलेली आहे इथे खेळायला. वा मनू, व्हेरी गुड. तिला माफ. म्हणून खूप छान प्रयत्न केले. तर आपल्या दुसऱ्या गेमची सुरुवात होत आहे. गेम असा आहे की इथे ग्लासची रो लावलेली आहे 2 आणि 2 लेडीज येणार आणि जे 2 लेडीज मध्ये ज्या सर्वात आधी या वाट्यामध्ये सर्व ग्लासेस जमा करतील त्या विजयी ठरतील. तर भावनाताई आणि पूजाताई या दोघीही तयार आहे हा गेम खेळायला. तर तुमच्या गेमची सुरुवात होत आहे आता. स्टार्ट. पूजाताई या जिंकलेला आहे हा गेम. तर आता मृणालिनी ताई आणि सीमाताई या तयार आहे हा गेम खेळायला. तर तुमच्या गेमची सुरुवात होत आहे आता. स्टार्ट स्टार्ट. प्रतिभाताई आणि सुवर्णाताई पदर खोचून तयार आहे हा गेम खेळायला. तर बघायला खूप इंटरेस्टिंग राहणार की दोघींमधून कोण जिंकेल ते. तुमच्या गेमची सुरुवात होत आहे आता.
तर सेकंड गेम मध्ये पूजाताई यांनी खूप छान परफॉर्मन्स दिली, खूप छान पद्धतीने त्यांनी गेम खेळला. त्याच्यासाठी त्यांना रेवा होममेड हर्बल प्रोडक्ट्स तर्फे एक सुंदरसा गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. पूजाताईसाठी जोरदार टाळ्या. आता भावनाताई यांना सुद्धा रेवा होममेड हर्बल प्रोडक्ट्स तर्फे एक सुंदरसा गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप अभिनंदन तुमचं. सेकंड गेमच्या विनर ठरलेल्या आहे प्रतिभाताई. त्यांना रेवा होममेड हर्बल प्रोडक्ट तर्फे एक सुंदरसं गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं. रेवा होममेड हर्बल प्रोडक्टचा रिझल्ट खूपच छान आहे. तर हे तुम्ही नक्की वापरून बघा. केमिकल फ्री असे प्रोडक्ट्स आहे. खूपच छान याचा रिझल्ट आहे. तर तुम्ही नक्की वापरून बघा. खूप खूप अभिनंदन तुमच्या तिघींचं. तर दुसऱ्या गेम मध्ये आपल्या प्रतिभाताई या विजयी ठरल्या होत्या. तर त्यांना दिनेश ज्वेलर तर्फे एक सुंदरसा क्राऊन मिळत आहे. खूप खूप शुभेच्छा त्यांना. दिनेश ज्वेलर्स तर्फे सुंदरसा क्राऊन. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि या सर्वांना घेऊन चालणारी या घरची माऊली म्हणजे सौ मृणालिनी ताई यांना सुद्धा CTV तर्फे एक छानसं बक्षीस मिळत आहे. खूप खूप शुभेच्छा त्यांना. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला तर एक उखाणा लिहून द्या. तुम्हाला साडी मिळाली आहे तर. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून शरदरावांचं नाव घेते, तुमचा मान वा राखून. वा वा, खूप छान. तर आजची आपली रॉक फॅमिली होती चिलबुले फॅमिली. पुन्हा भेटूया आपल्या या शो मध्ये ज्याचं नाव आहे रॉक फॅमिली.